नमस्ते. नमस्कार. मी विठ्ठल चव्हाण सांगलीवरून आलो गुरु एंटरप्राइजेसकडून. आता मी तुमच्या आंब्याच्या बागेतच उभा आहे. तर थोडंसं तुमची ओळख सांगा, तुमचं कामाचं स्वरूप काय किंवा तुम्हाला फळमाशीचं आंब्यातला मुख्य त्रास असतो. तर त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही काही माहिती द्यावी. हो, नमस्कार. मी राजेश पटवर्धन, रत्नागिरी. आता आपण ह्या बागेमध्ये आहोत आणि हे आकर्ष मी जेल फळमाशीसाठी गेली 2 सीझन वापरतोय आणि अच्छा. अतिशय उत्तम रिझल्ट आहेत. जेव्हा आपली पहिली भेट झाली हां. रत्नागिरीमध्ये, रात्रीची हां. संध्याकाळी आपण भेटलो होतो. हां. पण तुम्ही ह्या आकर्षमीबद्दल तुम्ही टेक्निकली जेवढं मला माहिती दिली, बरं, बरं, बरं. त्यामुळे आमचा त्याच्यावर जास्त विश्वास बसला. बरं, आज बरं. अशी अनेक मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत, पण त्याच्यावर बरोबर. किती विश्वास ठेवावा हां. हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण टेक्निकली कोणीच काही सांगत नाही. बरोबर. फक्त हे तांत्रिक आमचं गोष्टी. विक्रीच्या मागे लागतात आणि फसवणूक होते. बरोबर. आपल्याला ते नाही पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही आम्हाला ते दाखवलं, तुम्ही हं. आम्हाला सर्व्हिस दिलीत, की हां. कसं वापरायचंय, काय करायचंय, बरोबर. आणि ते आम्ही वापरलं. हं. आणि फळमाशीचा पहिल्याच वर्षी हां. आम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट आला, ओके. की एवढी अपेक्षाही नव्हती की बरं, बरं, बरं. एवढे रिझल्ट येऊ चांगले शकतात. परिणाम की मिळतील. ते हां. जेल तिथे लावल्यापासून हार्डली अर्ध्या 1 मिनिटामध्येच एक दोन माशा माश्या. यायला लागल्या, ते खाऊन ओके. जायला लागल्या. ओके. किंवा जिथे त्या माशा बराच वेळ थांबून राहिल्या, थांबून राहिल्या. हां. 4-5 मिनिटं, हां. त्यानंतर त्यांची गती एकदम मंदावली, स्लो झाल्या त्या. स्लो झाली, त्यांचा स्पीड एकदम कमी झाला. स्पीड कमी झाला, बरोबर. उडून गेल्या, मग आलंच नाही. आणि मग ते 3-4 दिवस हा खेळ चालू होता हां, माशांचा. हां, हां, हां. आणि 6व्या-7व्या दिवशी नंतर क्वचित कुठेतरी त्या जेलवर एखादी माशी आली तर, दुसरी माशी आली तर, बरं. असं होत होतं. आणि मागच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या गेलं. वर्षी जरी हां. वापरलं हां. तेव्हाही असेच आम्हाला चांगले रिझल्ट आले. बरं. मग आम्ही अजून पॅकिंग सेंटर जिथे पॅकिंग करतो हां, आंबा ति पॅक होतो तिथे. तिथेही हां. वापरतो आपण. अरे वाह! किंवा आंबे जिथे पिकवले जातात हां, हां, हां. तिथेही ह्याचा वापर आम्ही ओके, ते ओके, लावून ओके. ठेवतो वेगवेगळ्या अच्छा, ठिकाणी. म्हणजे जिथं पॅकिंग चालू आहे त्याच्या आजूबाजूला पण अजून तुम्ही लावून जेल लावून ठेवतो, ठेवलं. की जेणेकरून तिथे येऊन ते हे होत जाईल. आणि खाऊन जावं. तिथे आम्ही दर 15 दिवशी जेल नवीन लावतो. अरे वाह! म्हणजे महिनाभर. लवकर लावताय तुम्ही. हां, कारण शेवटी त्याचे जो पिकून जो विषय असतो, हं. लास्ट मोमेंटला जर काही प्रॉब्लेम झाला तर हं, अख्खा हं. बॅच फुकट जाऊ शकते. बरोबर. आणि त्यामुळे असा तुम्ही जेलवर काही फार मोठा खर्च येत नाही. त्याच्या लावलं की सेफर साईड तुम्ही अजून चांगले जाता. जर 50 आंबे फुकट गेले टोटलमध्ये हां, तर तो तर लॉस झाला. खूपच मोठा लॉस आहे. त्यापेक्षा ओके. हे कैक स्वस्त आहे. ओके. आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे करावंच. बाकी ते करतात, म्हणजे स्टिकी ट्रॅप लावणं, अन्य काय त्या हंड्या सापळे लावणं, लावणं. सापळे हां. लावणं, तेही कराच. त्याच्यात आणि ह्याच्यात काय तुम्हाला नाही, फरक? त्याच्यामध्ये एक तर आता मेल आणि फिमेलचे वेगवेगळे सापळे मिळतात. हां, त्याच्यात हां. ते येऊ शकतात, होऊ शकतं, किंवा अन्य काही होऊ शकतं. पण हां. ह्याच्यामध्ये काय होतं, की किलिंग मेल आणि ॲक्शन आहे फिमेल दोन्ही येणार, दोन्ही खाणार आहे, आणि दोन्ही मरणार दोन्ही आहेत. मारणार आहे. हां. आता हे फिमेलचे जे आहेत ते आत्ता आले. पहिल्यांदा हां. ते होतं की मेल फिमेलचं मीटिंग झालंय, हां. फिमेल बाहेरच आहे, हां आणि त्यांची ते पुढची प्रजा निर्माण झाली, मेल ओके, मेला, परत ओके, पुढची प्रजा आहेच. ओके. तसं ह्याच्यामध्ये होत नाही. कोणी हां. असलं, म्हणजे मेल नर असो, फिमेल, नर मादी मादी असो, असो, लहान मोठं, सगळेच येऊन खाऊन जेल मरून खाणार जातात. आणि मरून जाणार. आणि पॅकिंग सेंटरवर जेव्हा आम्ही लावतो हां. तेव्हाही त्याचा खूप चांगला रिझल्ट दिसला. ओके. आणि म्हणजे आता जिथे तुमचं हे 2 वर्ष झालं तुम्ही हे प्रॉडक्ट आता वापरताय. हे आता 3रं वर्ष. तिसरं वर्ष आता. आता हां. हे आपण आंबे बघतोय हां, हे या इथं पद्धतीन. आता हां. आम्ही ते आता होळीचे दिवस असल्यामुळे जरा लेबर प्रॉब्लेम आहेत थोडं. हां, हां. आणि येत्या 1-2-4 दिवसामध्ये आता आम्ही हे लावायला सुरुवात करणार. जेल लावायला सुरुवात. म्हणजे हा. हे आता जी आंब्याची साईज आहे ना भैया, हो. ही जेल लावायचं योग्य वेळ आहे. हा, हे कारण आणि ह्याच्या लिंबू मागे जरा ह्याच्या म्हणजे जराशा लिंबू आधी लिंबू एवढाच लिंबू ना. ते हा साईज हां. ह्याच्या वेळेला. आणि ते दिवस ठरलेले आहेत, जोपर्यंत हां. फवारण्या चालू असतात हां. तोपर्यंत ही माशी येण्याचं प्रमाण फार कमी कमी असतं. असतं आणि फवारण्या काजू कमी झाल्या फवारण्या थांबत आल्या की ही जेल माशी लावायला अचानक डेव्हलपमेंटला येते. डेव्हलपमेंटला येते. असतेच ती, बरोबर. पण पण ती ती प्रचंड कोशातनं बाहेर पडते आणि प्रचंड माशी रूपांतर येते. झाली की नुकसान चालू हा. करते. आणि आता आम्ही हे लावणार, ओके. आता एकदा लावणार, परत 1 महिन्याने लावणार. हां, म्हणजे 30 दिवसाच्या अंतराने 30 रिपीट दिवस पण आम्ही झाडावरती थांबणार नाही, 22-25 दिवशीच लावणार. रिपीट कारण लावताय. हा जो आंबा आता आपण बघतोय हां, हां, हा हां. पुढच्या 1 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगकडे येणार आहे अच्छा. कम्प्लीट. म्हणजे